भिवंडी तालुका पिंपलास गांव में महंत स्वामी चिदानंद सरस्वती महाराज के कृपा आशीर्वादों से श्री गांव देवी चिनार माता के नए मंदिर का लोकार्पण व मूर्ति प्रांत प्रतिष्ठान 16 का आयोजन श्री गांव देवी सेवा मंडल पिंपलास व पिंपलनेर तथा पिंपलास व पिंपलनेर गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा दिनांक 24 मार्च 2025 से 26 मार्च 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर मुख्य रूप से माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज्य कपिल जी पाटिल व भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। श्री स्वयं सुकृतिनां भवले विद्यासा भगवती परमात्रयी भगवती भगवानाय वार्ताच सर्वजगतां परमार्थि अंत्रे स्वाहा मेधात प्रतिष्ठा ईशत् गच्छ सांग सदृश छवि अन्न सद्यः प्राणान् मोचमयीदति धर्म वर्गः धन्यास्त एव निभृतान्नज भृत्यधारा वारण्यानि देवी सकलानि सुदैव कर्माण्यस्या कृतं समुद्भूताय नाभव वरायुर्करज्ञानादायं परयोः दक्षिणपादं प्रक्षाल्य अनेनैव मन्त्रेण वामं प्रक्षाल्य इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा पिषदीनो बृहस्पतिर्दधातु स्वस्तिकं वा केवलचन्दनं समर्पयामि अक्षण्णमी मदन्तशवक्रिया अधोघटशोभा नवोऽभिप्रान्नविभयामतीजो दक्षिणां समर्पयेत परोथमासदत्स्वाहा टाइम लेना ब्रह्मक्षतरं जजमानं यधेहि करोमि एकदा ताट तुमच्या समोरून गेलं गणेश नमस्कार करायचा ओके चला मूर्ती आकाश एकेचे बरोबर सहस्रं धुक्षोरुदारा वयस्वती
मूर्तीला इकडे घेऊन या, मंदिरामध्ये घेऊन जायची क्षेत्रपालाची मूर्ती। लक्षात असू द्या, गावाची गावदेवी एकच असते, ती म्हणजे चिनार माता। ओके या चला ओम आकाशाय स्वाहा, ओम वायवे स्वाहा, ओम असुराय स्वाहा, ओम शेषाय स्वाहा, ओम पापाय स्वाहा, ओम रोगाय स्वाहा, ओम अहरे स्वाहा, ओम सिंहमुख्यै स्वाहा, ओम गजरास्याय स्वाहा। त्या तांदळामध्ये घरातले तांदूळ थोडेसे वाढवा करायचे, त्या तांदळाची गोड खीर असतील, आपण आपले भांडे आणले असतील। झालं रे हो घ्या तुम्ही काय विचार बघा पण झाले श्री गावदेवी सेवा मंडळाचा सन्मान करण्याचा सन्मान करतील आपल्या गावचा सरपंच सभापती पंचायत समिती भिवंडी या सदस्य आरडे आरडे पाटील दादा या आरडे समोर अगर आले असतील त्यांनी व्यासपीठावर घेतले व्यासपीठावर होत आहे 1500 रुपयाची देणगी त्यांनी व्यासपीठावर यायचं श्री सौभाग्यवती केंद्रीबाई कदम मात्र पिंपला यांच्याकडून 100 रुपयाची देणगी त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे
मंदिराचा इतिहास सांगायचा तर मंदिर आमच्या दोन्ही गावची पिंपलास आणि पिंपळनेर ही अतिशय श्रद्धाशान असणारी आमची गावदेवी आहे. आणि आमचं मंदिर इथून थोड्याशा अंतरावर पूर्वीचं मंदिर होतं आणि ते मंदिर 3 वर्षापूर्वी रेल्वे ट्रॅकमध्ये गेलेलं होतं आणि रेल्वेची नोटीस आलेल्या कारणाने ते मंदिर आम्हाला त्याने हटवायला सांगितलं आणि त्या मंदिराचा मोबदला म्हणून त्याने आम्हाला जवळजवळ 45 लाख रुपये दिले आणि ते मंदिर तिथून उचलायला सांगितलं. तर ग्रामस्थांच्या पुढे दोन्ही ग्रामस्थांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला की आता या 45 लाखामध्ये गावदेवीचं मंदिर आपण कसं उभारायचं. तर दोन्ही गावांनी प्रथम मिळून काय केलं का 7.5 लाख असे 15 लाख रुपये जमा केले आणि ही जागा विकत घेतली. नंतर या जागेवर मग भव्य दिव्य असं मंदिर उभं करायचा असा संकल्प सोडला आणि दोन्ही ग्रामस्थांनी एक कमिटी स्थापन केली. श्री गावदेवी सेवा मंडळ नावाने एक मंडळ स्थापन केला आणि सर्व अधिकार त्या मंडळाला दिले. त्या मंडळामध्ये श्री शार्दूल म्हात्रे, श्री सुखदेव गायकवाड, श्री अशोक गायकवाड, श्री चंद्रकांत पाटील, गणेश म्हात्रे, किशोर मडवी, मणिलाल पाटील पिंपळनेर हे मेंबर आता जरी असले तरी मागे स्थापनेपूर्वी जे 2 मेंबर आमच्यामध्ये प्रामुख्याने होते, स्वर्गीय विकास प्रल्हाद गायकवाड आणि स्वर्गीय मदनरामा पाटील पिंपळनेर, हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. परंतु त्यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीमागे आहे आणि या लोकांच्या सहकार्याने आम्ही हे मंदिर उभं करू शकलो. 3 वर्ष जवळजवळ या मंदिराचं काम चाललं. अतिशय मेहनत या मंडळाने तर घेतलीच, परंतु अतिशय मोलाचं असं सहकार्य दोन्ही ग्रामस्थांनी आणि आमच्या दोन्ही गावच्या ज्या मुली इतर गावांना दिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गावदेवीसाठी भरभरून असं दान या मंदिरासाठी दिलं. आणि अशक्य वाटणारी गोष्ट मला वाटते 2 वर्षामध्ये साध्य झालेली आहे. आणि आपण बघतच आहोत का आम्हाला सुद्धा घ्यानीमानी नसताना अवघ्या 2 वर्षामध्ये आमच्या गावदेवीचं मंदिर इथे उभं झालं आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि आमच्या गावदेवी चिनार मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण आपल्या जत्रेच्या अगोदर करायला पाहिजे असं सर्व ग्रामस्थांचा निर्धार होता. आणि आमची दोन्ही गावची जी जत्रा असते ती चैत्र त्रयोदशी या दिवशी असते. म्हणजे आता येणाऱ्या 10 एप्रिल रोजी ही यात्रा भरत असते आणि या यात्रेच्या अगोदर आपला मंदिर पूर्ण झाला पाहिजे आणि आपली देवी आपल्या गाभाऱ्यामध्ये बसली पाहिजे असा संकल्प आम्ही केला आणि त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलो. आणि तुम्हाला सांगतो जवळजवळ 24 तास गेली महिन्यापासून 24 तास हा काम सुरू होता आणि सर्व कमिटी मेंबर आपले काम धंदे बाजूला ठेवून आपले वैयक्तिक काही कार्यक्रम असतील त्यांना सुद्धा रजा देऊन इथे उपस्थित राहिले आणि हे काम करून घेतलं. आणि दोन्ही गावच्या ग्रामस्थांचाही मोलाचं असं सहकार्य आम्हाला मिळालं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आणि सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे आम्ही भव्य दिव्य अशी वास्तू उभी करू शकलो. जरी आम्ही निमित्त असलो तरी याच्या पाठीमागे भरपूर असं लोकांचं योगदान आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आमच्या गावदेवी सेवा मंडळ यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. यात्रेच्या अगोदर देवी गाभाऱ्यामध्ये बसवायची असल्या कारणाने आम्ही नाशिक येथील विद्वान पंडित श्री श्री रविबाई राज्यगुरू ज्यांचं शिक्षण काशी या धर्मक्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि वेदांचे पारंगत असे ते पंडित आहेत आणि सध्या ते नाशिक येथे वास्तव्याला असतात आणि अतिशय धर्माचे आणि वेदांचे ज्यांना अभ्यास आहे असे आपले प्रख्यात पुरोहित यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांना याबद्दल विचारलं तर त्यांनी आम्हाला अनेक मुहूर्त दिले होते. पण मला वाटते या महिन्यातला हा शेवटचा मुहूर्त होता. अनेक मुहूर्त गेले आणि आमच्याकडे आर्थिक पाठबळाची कमतरता असल्या कारणाने आणि आमची यात्राही जवळ आल्या कारणाने आम्हाला हा मुहूर्त घ्यावा लागला आणि या मुहूर्ताच्या अगोदर हे संपूर्ण काम आटोपायचं होतं. त्यामुळे आमची जरी फार घाई झाली आता कसे परिश्रम झाले परंतु या 3 दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये ते सर्व थकवा आमचा निघून गेलेला आहे आणि लोकांचा एवढा सहभाग याला लाभला का खरोखर आमचं जीवन सार्थक झालं असं आम्ही समजतो. आणि पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जाऊ या संकल्पनेतून आम्ही आमच्या कमिटीने निर्णय घेतला. आणि तुम्ही बघतच असाल का जरी आम्ही निमित्त असलो तरी सर्व देणगीदारांच्या सहकार्याने वस्तू उभी राहिली.
त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपली कुठेही पाटी लावायची नाही, आपला कुठेही बॅनर लावायचा नाही. ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांची सर्वांची नावं इथे आपण लावू. आम्ही पण त्याच्यामध्ये दिले, ऑटोमॅटिक आमचं पण नाव येणार आहे. त्याच्यामुळे आमचा काहीतरी वेगळं नाव देण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आणि गेली 24 मार्च ते 26 मार्च असा 3 दिवस कार्यक्रम चालला आणि ज्याप्रमाणे धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणेच काटेकोरपणे हा कार्यक्रम पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. इथे कुठेही कुठल्याही प्रकारची काटकसर आम्ही केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा विघ्न दोन्ही गावांना आलेला नाही. या 3 दिवसामध्ये अतिशय जागृत अशी आमची देवी असल्या कारणाने जेव्हा जेव्हा आमच्यावर मंदिराचं काम पैशाअभावी थांबवण्याची वेळ आली तेव्हा देवीने 2 दिवसामध्ये जेवढे पैशाची आवश्यकता होती त्याच्या डबल पैसे आम्हाला कुठून ना कुठून आणून दिले. एवढी आमची देवी जागृत आहे आणि हिचा अनुभव सर्वांना येतच असतो आणि खरोखर हिचा अनुभव असल्या कारणानेच लोकांनी भरभरून अशी देणगी आम्हाला आणून दिली. आम्ही पहिली गोष्ट कोणाकडे कधी देणगी मागायला गेलो नाही. ज्यांना देवीचं साक्षात्कार आहे, ज्यांची देवीवर श्रद्धा आहे, अशा लोकांनी स्वतःहून आपापल्या परीने जे काही असेल ती देणगी इथे आणून दिली आणि या सर्व देणगीदारांच्या सहकार्याने आपलं हे मंदिर उभं राहिलेलं आहे. त्या सर्वांना गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि दोन्ही ग्रामस्थांना विनंती करेन की आपली अशीच एकी ठेवा, एकत्र येऊन देवीचा उत्सव आपण अशाच मोठ्या प्रमाणे साजरा करूया. कुठलाही तंटा इथे होता कामा नये याची दक्षता घेऊया. काही वादविवाद असतील तर आपण ते बसून सोडूया, परंतु देवीचा उत्सव हा दोन्ही गावांनी मिळून मोठ्या जोमाने आपण साजरा करूया. तरी वास्तू उभी राहिली तरी तिची साफसफाई झाली पाहिजे, देवीची नित्य पूजा झाली पाहिजे, देवीचा सकाळी अभिषेक झाला पाहिजे. या गोष्टीसाठी एखादी चांगली धार्मिक व्यक्ती तिथे निवडण्याचा आमचा गावदेवी सेवा मंडळाचा निर्धार आहे. त्याला काहीतरी मानधन देऊन मासिक मानधन चालू करून ती सेवा त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि मंदिर कसं व्यवस्थित राहील याच्याकडे आमच्या तर लक्ष असणारच आहे आणि दोन्ही गावचं पण लक्ष असणार आहे. आणि आपण बघतच आहोत की आपलं हे मंदिर मेन रस्त्याच्या एकदम लागूनच आहे, त्यामुळे येणारे जाणारे भाविक सुद्धा इथे नक्कीच थांबतील आणि देवीचं दर्शन घेतील. तसेच काही असेल तर ते मंडळाच्या निदर्शन आणून देतील आणि त्याप्रमाणे आम्ही आमची सेवा चालूच ठेवणार आहोत. आमचे गुरुवर्य महंत स्वामी चिदानंद सरस्वती दिंडीगड श्रीरामाश्रम दिंडीगड यांच्या शुभ हस्ते आमच्या देवीची मूर्ती तसेच वाघोबादेव, गोवलदेव, श्री मारुतीराया आणि श्री गणपती बाप्पा या मूर्त्यांचं इथे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. असे विद्वान असे ब्राह्मण नाशिकवरून आले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने देणगीदारांच्या सहकार्याने ही प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे आणि संपूर्ण दोन्ही गावच्या लोकांनीच आणि आमच्या मुली आमचे नातेवाईक असतील सर्वांनी 2 दिवस इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली. त्याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. तसेच हे मंदिर कोणाचा एकाचं नसून दोन्ही गावाची गावदेवी असल्या कारणाने हे गावाची देखभाल करणे, या मंदिराची साफसफाई ठेवणे, या मंदिराचं मेंटेनन्स ठेवणे हे जरी आमचं काम असलं तरी दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं एक कर्तव्य आहे असं समजून आपण या मंदिराचं काही असेल ते मंडळाच्या निदर्शनास आणून द्या. काही अजून कमतरता असेल तर ते सांगा आणि स्वतः पण याच्याकडे लक्ष द्या अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. श्री गावदेवी चिनार माते की जय. श्री गावदेवी चिनार माते की जय. श्री गावदेवी चिनार माते की जय.